नमस्कार. बऱ्याच जणांनी मला विचारलं की दादा टू पीस कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं आहे आम्हाला सांगाल का? तर तुम्हाला सांगणार नाही म्हणजे असं कसं होईल? म्हणजे बघा, ही टू पीस कटोरी ब्लाऊज आहे. तर आहे ना, याचं कटिंग कसं केलं जातं तर मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु मी फक्त कटोरी कशी काढली जाते हेच तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आपण आता आहे ना फुल कटोरीचं ब्लाऊजचं कटिंग बघतोय. हे बघा, हा पाठीमागचा भाग आहे, हा फ्रंटचा भाग आहे. मी याच्यावर व्यवस्थित ठेवलेला आहे. याचा मुंड्याचा आकार बघा, अगदी व्यवस्थित पाकळीसारखा आलेला आहे. आता त्याच्यानंतरनं ज्यावेळेस आपण सिंगल कटोरी काढतो म्हणजे वन पीस कटोरी काढतो ना, तर तुम्हाला मी दाखवतो कटोरी लावताना पण कशी लागली पाहिजे. बघा, इथून पुढे 5 इंच याच्या पुढे गेली पाहिजे, याच्या पुढे, आणि अलगद या हिशोबाने बसवत आपली इथं कटोरी पोहोचली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघू शकता, ही ज्यावेळेस कटोरी बसते तेव्हा गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित पुढच्या गळाप्रमाणे येतो. मग ही कटोरी कशी काढली असेल असं तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मी सांगतो. मी ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे फर्मा काढत असतो प्रत्येक भागाचा तुम्हाला दाखवतो की बघा, आता हा भाग आहे आणि हा खालचा योक पिसाचा भाग आहे. म्हणजे हे पूर्ण फर्मा तयार करत असतो मी, जे आपलं नेहमीप्रमाणे उंची, गळा, शोल्डर म्हणा, कमरेचं माप, छातीचं माप आणि कटोरीचा शेप आणि योक पीसचं हे वळण, या पद्धतीने मी फर्मा तयार केलेला असतो. याच्यावरनं प्रत्येक भाग काढले जातात. आता हा भाग जर मी अलगद काढला तर याच्यावरनं हा भाग तयार होतो. हे बघा, हा भाग तयार होतो. तर मी याला फक्त आहे ना समोरल्या भागाने 5 इंच फक्त वाढवलेलं असतं आणि खालच्या भागाला 5 इंच वाढवलेलं असतं, जेणे की शिवण मार्जिंगसाठी. इथं कटोरी जोडायला, इथं योक पीस जोडायला, म्हणजे हा भाग संपला बरोबर. मग त्यानंतरनं योक पीस बघा, हा योक पीस आहे. याच्यात सुद्धा मी फक्त अर्धा इंच वाढवलेलं असतं, जेणे की तुमच्या लक्षात येईल. हे बघा, इथं ठेवतो मी. या बघा, एवढा भाग वाढवलेला असतो 5 इंच वर, 5 इंच खाली शिवण मायासाठी बरोबर. तर हा योक पीस आपला असा बसतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या बरोबर. त्यानंतरनं आता आपल्याकडे राहिलं कटोरीचा भाग. तर कटोरी बघा, ही कटोरी मी कशी काढलेली आहे तुम्हाला सांगतो की ही बरोबर गळ्याच्या हिशोबाने गळ्याला ठेवलेली बरोबर, गळ्याच्या हिशोबाने गळ्याला ठेवलेली. त्यानंतरनं इकडल्या भागाला 1 ते 1.25 इंचाचं मी मार्जिंग वाढवलेलं आहे आणि इकडं पण 1 ते 1.25 इंचाचं, जसं छातीचं माप असेल त्या पद्धतीने. आणि ह्याच्या खाली मी किती घेतलेले तुम्हाला सांगतो, जवळजवळ 3-3.5 इंच ह्याच्या खाली गेलेलं हे टक्स पॉईंट पासून खाली. तर ह्याचा टक्स पॉईंट तुम्ही बघू शकता बरोबर, इथं टक्स पॉईंट आहे, तर तो पण इथं आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस मी कटोरी काढतो ना त्यावेळेस हा भाग आहे ना बरोबर असा जोडून समान अंतराने, आणि त्यानंतरनी हे बरोबर 3.25 इंचाचं आपलं योक पीसचं वळण आलं पाहिजे बरोबर. मग त्यानंतरनं हा टक्स ज्यावेळेस आपला बसतो, हे बघा टक्स बसतो, तेव्हा आपण ही कटोरी बघू शकता अशी व्यवस्थित उभी राहते. तुमच्या लक्षात आलं असेल, ही कटोरी अशी व्यवस्थित या पद्धतीने बरोबर अशी उभी राहते. आलं का लक्षात? त्यानंतरनी ही कटोरीच्या खाली हा योक पीस बसतो, म्हणजे हे तयार कटोरी झालं. आता ह्याच्यावरनच आपल्याला आहे ना टू पीस कटोरी काढायची. टू पीस कटोरी काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, हा भाग, ही कटिंग वेगळी झाली. आता त्याच्यावरनच हा भाग होता, ह्याच्यावरनं आपण ही कटोरी काढली होती बरोबर. तर आता ह्याच्यावरनं आपल्याला टू पीस कटोरी काढायची. तर मी तुम्हाला सांगतो, आता याच्यावरनं आपल्याला टू पीस कटोरी काढायची. आता बघा, इथं टक्स पॉईंटचं मार्किंग आहे, दिसतं असेल तुम्हाला. तर हे टक्स पॉईंट हे सरळ रेषेत ओढलेलं होतं मी बरोबर. मग ह्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, एक अर्धा इंच वरती घ्यायचंय, अर्धा इंच वरती घ्यायचंय आणि याचे असे 2 भाग करायचे आहेत आपल्याला बरोबर. हे 2 भाग केल्यानंतर काय करायचं, समान अंतराने हे सरळ दिशेने हे कट करायचं. कट केल्यानंतर हे 2 भाग झाले बरोबर. मग 2 भाग झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, आपण कापड घ्या किंवा कागद घ्या, तुम्हाला दाखवतो मी. कागद घेतलंय मी हा बरोबर, पण क्रॉस मध्ये घ्यायचं. हे सरळ झालं, हे आडवं झालं, हा रेष ही तिरकी झाली बरोबर. मग तिरकी झाल्यानंतर कसं करायचं माहिती आहे का, हा भाग आपला कटोरीचा असा ठेवायचा बरोबर. ठेवल्यानंतर
इथे फक्त एक अर्धा इंच अंतर घ्यायचं आणि तसंच इकडे पण अर्धा इंच अंतर घ्यायचं बरोबर. आणि नंतर ह्या टोकाला ह्या बिंदूला हा बिंदू मिळवायचा बघा. आणि परत जसं आपण कटोरीची लाईन नेतो ना त्याच पद्धतीने हे बघा इथे जाऊ द्यायचं बरोबर. मग त्यानंतर ही जसा गळ्याचा आकार आहे तसा आकार नेहमीप्रमाणे ठेवायचा. मग ह्याच्या खाली एक पाव इंच जाऊ द्यायचं, ह्याच्या खाली पण पाव इंच जाऊ द्यायचं. मग त्यानंतर हा इथून 2 इंच ते 2.5 इंचाच्या हिशोबाने आहे ना असा भाग करायचा. मग त्यानंतर काय करायचं माहिती आहे का, हे कट करून घ्यायचं. हे बघा हे कट करून घेतलं की लक्षात येईल तुम्हाला. ह्या दिशेने इथे गेलो आणि आता तुम्हाला दाखवतो. ह्या दिशेने ही कटोरीच्या साईज प्रमाणेच असं निमुळतं जात इथपर्यंत जायचं. मग हा भाग असा इथपर्यंत येऊ द्यायचा आणि इकडला ही भाग असा इथपर्यंत येऊ द्यायचा. म्हणजे बघा हे अर्धा भाग झाला आपल्या कटोरीचा. मग परंतु काय करायचं माहिती आहे का, याला खालचा भाग असा टोकदार दिसतोय ना त्याला अगदी नकळत असं निमुळतं घ्यायचं, म्हणजे वळणदार घ्यायचं बरोबर. मग हे दोन्ही भाग एकत्र जोडायचे. जोडल्यानंतर बघायचं इकडे कमी जास्ती आहे का, जर असेल तर नकळत त्याला असा सेप देऊन इथे एक चटका मारायचा. म्हणजे बघा तुम्ही हा वरचा भाग झाला बरोबर. मग त्यानंतरनी आता खालचा हा भाग बघा, हा भाग आपण कट केलेला होता याच्यातला बरोबर आहे, याच्यातला कट केलेला होता. आता हा भाग काढायचा आहे तर हा साईडला ठेवायचा. मग हे भाग घेताना आपण काय करायचं माहिती आहे का, आडव्या मटेरियलमध्ये काढायचं. मग आडव्या मटेरियलमध्ये काढताना काय करायचं, इथे मार्किंग आपल्याला मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आणि इकडे 1.5 इंच घ्यायचं दोन बाजूला. आणि ही समान अंतराने ही सरळ रेष ओढून याला मॅच करायचं बरोबर. मग आता खाली काय करायचं माहिती आहे का, ह्याच दिशेने एक पाव इंचाच्या अंतराने सरळ जाऊ द्यायचं. मग ही भाग असाच व्यवस्थित घ्यायचा बघा. हे आलं ना बरोबर. मग ह्या दिशेने काय करायचं माहिती आहे का, हे सरळ असं हे कट करून घ्यायचं या बघा. आणि इकडलाही भाग असा कट करून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता या बघा इथे पण आहे ना, ह्याच्या खाली आपण पाव इंच धरून शिवण मार्जिन या पद्धतीने असं कट करू शकतो बरोबर. मग त्यानंतर हा भाग काढून ठेवायचा आणि ह्या कटोरीला हे मॅच होतंय का बघायचं. या बघा मॅच होत नसेल तर मॅच होण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, इथं पाव इंच याला ज्यावर जोडायचं, हे पाव इंच हे पाव इंच आणि इथं समान अंतराच्या सेंटरला घेऊन असं फिरवून इथे बघायचं, म्हणजे हे बरोबर मॅच होतं. मग त्यानंतरनी आपण हे इथं एक चटका मारून घ्यायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे सेंटरला हा सेंटर मिळाला पाहिजे. या बघा बरोबर मिळाला पाहिजे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे वळण आहे ना हा योगपीसचं येईल. म्हणजे हे लावल्यानंतर ना बघा हे असं योगपीस ह्याला येईल आणि हे भाग याच्यावर बसेल. म्हणजे त्यानंतर ना आपली ही कटोरीचा पीस याला जोडला की बघा तुम्ही बघू शकता ह्या अंतराने एवढी कटोरी आपली आहे एवढ्या मापात तयार होते. तुम्ही बघू शकता बघा हे जोडल्यानंतर ना खाली आहे ना हे बघा हे पाव इंच खाली पाव इंच वर हे शिवण मार्जिनने जोडलं की मग आपली ही अशी पूर्ण कटोरी अशी एवढ्याच मापात तयार होते. आलं का लक्षात. मग त्यानंतर ना हे भाग कसा वर जातो, हे बघा हा भाग वर जातो. वर गेल्यानंतर ना याचा बी अंतर आपलं हे बघा शिवण झालं की याचा बी अंतर आपलं एवढं होतं. म्हणजे हेही भाग तेवढाच होतो आणि इकडलाही भाग आपला तेवढाच होतो. पण हे ज्यावेळेस जोडल्यानंतर ना तुम्ही बघू शकता हे जोडल्यानंतर ना आहे ना हा वळण योग पीसचा दिसतो ना तुम्हाला हा. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धा ते पाऊण इंचाच्या हिशोबाने हा टक्स मारायचा आहे इथपर्यंत, जिथं शिवण मार्जिन संपली तिथपर्यंत. मग त्यानंतर ना बघा हा उठाव येतो आणि हे कटोरीला जोडल्यानंतर ना ही आपली अशी 2 पीस कटोरी अशी तयार होते. हे बघा अशी तयार होते. आता हे शिवल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला, पण शिवल्यानंतर ना तुम्ही बघू शकता. आता हे बघा ही कटोरी आहे 2 पीस कटोरी अशी तयार
व्यवस्थित होते. म्हणजे हे दोन भाग, हे वरचा भाग तुम्ही बघू शकाल असा गेलेला आहे इथे, या बघा इथे गेलेला आहे आणि हा भाग आहे ना इथे जाऊन असा तयार होतो. तुमच्या लक्षात येईल, या बघा असा तयार होऊन अशी पूर्ण आपली व्यवस्थित ही कटोरी, या बघा ही अशी कटोरी पूर्ण तयार होते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे लावल्यानंतर ना 2 पीस कटोरी म्हणजे आपण कशी कट करली पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही 2 पीस कटोरी करू शकता. तर करा प्रयत्न, नक्की होईल.